श्री स्वामी चरित्र प्रथमोध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता। जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा। वेगवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय। विशाळ भाळ आकार नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळयांसमान शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष। वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी तिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी। नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै। जानुपर्यत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान। भक्तांद्यावया अभयकर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंखचक्र चार हस्ती आयुधे। कांसे कसिला पितांबर विद्युलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंघा दिसताती। जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य। जाते कमला करे चुरित संध्यारागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले। 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू। नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवीवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर निकाय। जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया। त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची। जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू। मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळे पा। सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे। जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली। मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी। जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य। ज्याची या कृपे करुण सच्चिंछान लादे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये। देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग। मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ
कीर्ती पुरविनार दयाळ सद्गुरु राजा आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमर दत्तात्रय नमियेला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युलतेत समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदीन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावले भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्य पुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक बोघेच्या वळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांचे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पाविन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक कारावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. पिपीलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लढी वाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वैद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. ऐसी ऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझी यामनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पावू. आता नमो साधू वृंद ज्यांचे नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंद मय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञातेही डोलविते मान तयांचे चरण नमिलेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी
आपण हृदयस्थ राहोने ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही नाही शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पाहता जी अवगुण. ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधींतुनी पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञान ही अनुमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाले श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकुनी बद्वांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्र कर, दुष्टान केवळ सूर्यपुत्र भक्तान माते समान. यतिराज पदकल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालितसे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्यायः.